मी राऊतानी सर आज आपण उद्योजकता कौशल्य व उद्योजकता विकास याच्यावर तुम्हाला मी लेक्चर दिलेलं आहे. बरोबर की जीवनामध्ये नोकऱ्या सर्वांना मिळत नाहीत. बरोबर. आपण शिक्षण कशासाठी घ्यायचं आहे? आपल्याला लिहिता वाचता आलं पाहिजे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कळाला पाहिजे, आपल्याला व्यवसाय करता आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण शिक्षण घेतोय. तर त्या शिक्षणामध्ये तुम्हाला मी आतापर्यंत चार महत्त्वाचे पॉईंट सांगितले. कोणतं? की शिक्षण घेत असताना जीवन जगत असताना 10 माणसांमध्ये आपल्या आईवडिलांची मान खाली जाईल, त्यांना 10 माणसामध्ये आपल्यापासून त्यांना त्रास होईल असे कोणतंही वागणूक कोणतंही कृत्य करू नका. म्हणजे पिक्चर टाईप कुणीही कोणत्याही मुला मुलींनी लपडं करायचं नाही. कोणत्याही गोष्टीबाबत आपल्या आईवडिलांना त्रास होईल असं वागायचं नाही. दुसरी गोष्ट, आईवडिलांना त्यांच्या घरामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये इमानदारीने मनातून सुट्टीच्या दिवशी काम करायचं आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला तुमचे मित्र हे निर्व्यसनी असले पाहिजे. तुम्हाला कोणतंही व्यसन लागलं नाही पाहिजे. आईवडिलांना तुम्ही चिप्सच्या पुड्यापासून तर कोणत्याही वडापाव खाण्याच्या पर्यंत कोणतेही पैसे मागायचे नाही. आईवडिलांना फक्त शिक्षणासाठी पैसे मागायचे. चौथी गोष्ट, तुम्हाला मेहनत करायची आहे, तुम्हाला कामधंदे करायचे. अजून काय सांगितलं तुम्हाला? सांगा सांगा. हां हां आईवडिलांचा सर्व गोष्टी ऐकायच्या. जो मुलगा आणि मुलगी आईवडिलांच्या गोष्टी ऐकतो, आईवडिलांना देवा समान अल्लाह समान मानतो, तो जीवनामध्ये आनंदी राहतो. जो आईवडिलांना त्रास देईल असं वागतो, तो कधीही आनंदी राहत नाही, सुखी राहत नाही. त्यामुळं आईवडिलांचं आणि नंतर शाळेतील शिक्षकांचं, जो गुरुजन वर्ग आहे त्यांचं ऐकायचं. आणि आपल्या ह्या मोबाईलपासून वाईट प्रवृत्तीचे जे मित्र आहे मैत्रिणी त्यांच्यापासून लांब राहायचं. पिक्चरसारखं कुणीही वागायचं नाही. पिक्चर असतो. ह्या जर गोष्टी तुम्ही जर केल्या तर निश्चितच तुम्ही एक चांगले नागरिक घडताल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण घ्यायचं आहे, हे आपल्याला व्यवसाय करायचं आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही ठरवायचं की सुट्टीच्या दिवशी मी कोणता ना कोणता व्यवसाय शिकणार आहे, त्याची माहिती घेणार आहे. जर तसं नाही झालं तर तुम्ही घराची साफसफाई म्हणा, आईवडिलांना मदत म्हणा, हे तुम्हाला करायचे. स्वयंपाक असो किंवा कोणतीही गोष्ट असो, हे जर तुम्ही जर केलं तर निश्चितच तुम्ही एक चांगले उद्योजक बनता, एक चांगले नागरिक बनता. आणि आईवडिलांना तुम्हाला तुमच्याविषयी त्यांच्यामध्ये अभिमान वाटेल. हे तुम्हाला मी आज लिहून देतो.